शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी टू द पॉइंट मुलाखतीमध्ये अनेक मोठे दावे केलेत आणि त्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा सुरू झाली। अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती असा दावा सामंतांनी केला। त्यावर आता दानवेंनी सामंतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे, पाहूयात। तर अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले, त्यांनी चंद्रकांत खैरेंबद्दल काय काय सांगितलं, त्याच्यात खोट्यावड्या गोष्टी करण्याची गरज आणि असं तर त्यांनी सांगावं कधी भेटले, काय भेटले, एखादा फोटो असेल, एखादं तिकीट असेल, काही दाखवलं तर बरं होईल। माझं कोण काय बोललं मला थोडी माहिती आहे, मला एवढी फुरसत कुठे आहे प्रत्येकाचं काय काय ऐकण्याची। झी 24 तासच्या आणखी एका टू द पॉइंट मुलाखतीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी मुलाखतीत अनेक मोठे दावे केलेत, त्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलंय। अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती असा दावा उदय सामंतांनी झी 24 तासच्या मुलाखतीत केलाय। तर अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले, त्यांनी चंद्रकांत खैरेंबद्दल काय काय सांगितलं। कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटमुळं एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय कारकीर्द बर्बाद करण्याचं कोण जर प्लॅनिंग करत असतील तर मी पण राजकारणामध्ये 25 वर्ष मला झालेली आहेत। मी पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं काही गोष्टी बोलत नाहीत। उदय सामंतांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। अंबादास दानवेंनी सामंतांना प्रत्युत्तर दिलंय। अशा खोटारड्या गोष्टी करण्याची गरज नसते, मग उदय सामंतांनीही अमित शहांची भेट घेतली होती असं मी बोलायचं का, असा प्रतिसवाल दानवेंनी केलाय। मला असं वाटतं मग मी म्हणायचं का उदय सामंतांची सुद्धा अमित शहांशी भेट झाली, त्याच्यात खोट्यावड्या गोष्टी करण्याची गरज नाही आणि असं तर त्यांनी सांगावं कधी भेटले, काय भेटले, एखादा फोटो असेल, एखादं तिकीट असेल, काही दाखवलं तर बरं होईल। माझं एवढं मी सांगतो। 2-3 दिवसापूर्वीच उदय सामंत म्हटले होते की माझे मित्र आहेत। आहे ना, कोण मी पण नाही कबूल करत, मी पण कबूल करतो आहेत, त्याच्याविषयी काही लपून ठेवण्याची काही गरज नाही, पण पक्षाच्या वर मैत्री असू शकते हे पण सांगतो। उदय सामंत आणि अंबादास दानवेंमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय। कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। नेतृत्वाची दिशाभूल केल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलेला आहे। कोण काय बोललं मला थोडी माहिती आहे, मला एवढी फुरसत कुठे आहे प्रत्येकाचं काय काय ऐकण्याची। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत उदय सामंतांनी केलेल्या या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यावरून आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा टू द पॉइंट मुलाखतीवरून राजकीय पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।